काय तर आणलंय मी. काय आणला? पाणीपुरी. गुड मॉर्निंग आहे तुमचं स्वागत आहे की नाही ब्लॉगमध्ये. रोजच्या म्हणजे 2 दिवसाची ब्लॉग 2 दिवस झालं ब्लॉगची सुरुवात बिरोनं केली ती. मग आज बिरो नाही, मग आज मलाच करावं लागायले. जाऊ द्या, आतापासून मलाच करावं लागेल. बिरो जेव्हा असेल त्याच्यापासूनच करत घेऊ जाऊ. मग आता जिमला चाललो आहे. आता 5:30 वाजले. तर आज विचार केला होता की म्हणजे लई दिवसानंतर चाललो, मग शूटचं दाखवतो काय काय केलं काय नाही. मोबाईल घेऊन जातो, पण मोबाईलमध्ये पप्पाची चार्जिंगच नाही ठेवली. 5% चार्जिंग ठेवली. मोबाईल स्विच ऑफ होता. आता चार्जिंग लावून 5% तर केले चार्जिंग. किती वेळ सांगितलं पप्पाला की चार्जिंग लावत जावा, तरी ऐकतच नाही. आता काय करावं, काय बोलू पण शकत नाही. बरं जाऊ द्या, चला जिमला. A few moments later. आता जिमवरून आले, रोजच्या सारखंच आहे ते. आता रोज तेच बघावं लागेल. जिमवरून आलेलं आता चहा झालेला आहे तयार. अंड पण ठेवलेलं आहे मम्मीने इथं. आज लई दिवसानंतर अंड खायलंय, कारण की जिम गेल्यामुळे मी अंड पण खात नव्हतो. मग आज खायलं अंड. तर आता मी व्हिडिओ एडिट करायला, तुम्ही बघितलं म्हणजे जिमवरून आलो, अंड ते खाल्लं. आणि मग नंतर मी डायरेक्टली म्हणजे कॉलेजवरून आल्यावर व्हिडिओ बनवायचा. आता नाही बनवलाच नाही. मग आता सांगतो, चला मग मी चाललो कॉलेजला आता. वेलकम बॅक. मग आता आलो कॉलेजवरून परत. मग आता पाणी आलं वाटतं बघा, सगळं बोललं दिसायला. मग मी तर जरा पाणी होतं याच्यातच, त्यामुळे मग मी इथं बूट धुवलाय. आणि मम्मीनं सगळे कपडे ते वाळू घातले. तर बूट निघला नाही एवढा चांगला, कारण की पाणी जास्त वापरलं नाही. उगाच मात्र कळ संपलंय. तर उगाच पाणी सगळं भरलंय का? सगळं पाणी भरून झालेलं आहे. आणि मला जर्किंग धुवायचं होतं का? होय, जर्किंग धुवायचं होतं. मग आता फक्त भिजून वॉशिंग मशीनला सुकायला लाव की. काय लय घाण झालंय, लय घाण झाले. फक्त यार मी लय घाण झाले यार. तुला मला ब्लाऊज शिवायचा रे. गेल्या रविवारपासून तू बोलीस, नंतर आल्यानंतर धुते गावावरून. खराब झालं, धुवायचंय का? बरं म्हणलं की मग आता धु, म्हणजे सुकतं रात्रीपर्यंत. एवढंच काम आहे मला. दिवसभर कपडे धुवायचं काय काम आहे? मग पण धुणार आहेस का आज? चालतंय, आज बघू धुते. यार मग तसं नाही यार, सकाळी घालायला लागते का ते झोपताना. काय यार मग अजून काहीतरी धुवायचं होतं का? पॅन्ट नाही, काय धुवायचं होतं की ध्यानात त्यांना. जर्किंग आणि जाऊ दे, आठवल्यावर सांगतो. पाकन चपाती. अहो नाही, मला पाकन चपातीच दे. ते रोज डाळ भात खाऊन बोर झाले. बरं डाळ भात नाही, चपाती भाजी खा. कशाची भाजी? मेथीची मस्त केली बघ. दाखव बघ इकडं, दाखव. हो का, बघा तीच आहे. मी शाळेत खाल्ली आहे तीच, कॉलेजमध्ये आता मित्रांना आणलेली आहे. नको यार मग मी तीच. लय छान केली बघ. लय छान केली. बरं भात देऊ का? एवढी देतात का? काय एवढं शिवायचं आहे. आता खावा लागेल, पर्याय नाही. नाही खाल्लं तर मग दिवसभर भेटायचं नाही खायला. वरण भात देऊ का? नको, थोडा पाणी घेऊन बस जेवायला. दे तेवढं. तेव्हा तिथं आहे त्या जार मध्ये, तेव्हा तिकडं चालतंय जेऊ दे. तर फायनली मम्मीला मागून भांडून पाक घेतलेला आहे खायला. जरा गोड हा लागतं जरा खायला, म्हणजे काय बोलतात, खाण्यात पण मन लागतं. तर आता मी चाललोय बाहेर, जरा असंच फिरत बघू येताना काय तर खायला आणतो मग मी त्यांच्यासाठी. काय तर आणलंय मी. काय आणला? पाणीपुरी. काय आणलं असं? पाणीपुरी. हा, काय आणलं असं? पाणीपुरी. तुला काय वाटतंय? दोघांचं पण चुकलं, काहीच कामाचं नाही. तर हां, समोसा आणलाय आणि मस्का पाव पण आणलाय. मस्का पाव माझ्यासाठीच आहे, पाणीपुरी तिघांसाठी आहे. हे सॉरी, समोसा तिघांसाठी आहे. दोघांसाठी. का पण मी नाही का खाणार? तू नाही खाणार का? मस्का पाव खाणार आहेस? हो सोड. ए मम्मी ये खायला. खाऊन बस परत ये. तर आता हे बटनच काढलं उपसून का याचं, सोड. हां, तर बघा असा हे काय समोसा आणला आहे, नंतर कांद्याची पात आणि चटणी, नंतर मिरच्या येतात, नंतर मस्कापा माझ्यासाठी आहे. बघू द्या, वाटलं तर देणारीला थोडंसं. आणि याच्यात हे आहे, काय बोलतात, काय म्हणतात रावण्याला,
गोड चटणी गोड चटणी तर वाटणार ते सॉस वाटायला काळा सॉस नसतो का ते वाटायला नुसता हे टाकलंय जास्त करून इलायची सॉरी हे काय बोलते तर चिंच चिंच टाकलेलं म्हणून काळं झालंय बघा. तर आता पहिल्यांदा मम्मीला देतो. 1 2 3 घे एक. अरे प्लेटात द्यायचं ना एवढं. मग अशी तुला काय विचारलं एक प्लेटात घेतो म्हणलं ते इकडे कशाला घेऊन आलीस मम्मीला चल तिकडे इथं काय खायचंय का लय येड्यांची जत्रा इथं एक महाग मी महाग आणि ती मागून मम्मी येईल हे काढ ऐकलं जाय का आता काय बोलली खालती बस म्हणजे ऐकलं तरी खायचं ना मला कसं आणलास दाखवायला तुला बाबा हे काय ती वाटायला यार ती पाकच वाटायला घ्या आपला प्लेट म्हणून तुला बोलायला एक प्लेट घेतो म्हणजे सगळ्यांना एक एक होतंय सगळं समोसा थंड झालाय घेताना गरम होता यायलाच 15-20 मिनिटं लागले त्यामुळे आता थंड झालाय. तर आता समोसा झालेला खाऊन सगळ्यांचा मम्मीला विचारलं मस्त का पाव खायचा का नको बोलली मग राहून मी खायला राहूनला याच्यातला अर्धा दिलाय आणि मी अर्धा घेतला अर्ध्याच्या वर घेतलाय गोड खाऊ वाटतं त्यामुळे जरा आणलं हे पण हे किती 15ला दिलं आणि एक वडा समोसा समोसा 15 रुपयाला दिला. फायनल सगळं संपलेलं आता चला कामाला निघा आपल्या आता मी आता नाही बसणार थोडं मम्मी नाही यार थोडं मम्मी थोड्या वेळानं बंद नको काय झालं माकडासारखं वरडायला टीव्ही बंद म्हणजे बंद नको थोड्या वेळानं आता परत बोलायचं नाही सांगाल मी किती वाजले तर फटके माझ्या आयफोन मध्ये नंबर टाइम 5 वाजून 16 मिनिटं झाले तर तुला 5ला बसायचं होतं अभ्यासाला कोण बोललं मी म्हणाले नाही मी नंतर 5 ते 7 बसायचं मला आज पप्पा पण नाही तर रात्री मी करतो नाही तर म्हणून बसायचं नको तू जेवण बनवत जातो आम्ही करतो नाही नको नाही म्हणलंय तर नाही प्लीज नको ए रान उठ अभ्यासाला बस उठ आता मग मशीनवर बसायला आता झालं माझं मशीनवरचं काम तुला आता आमच्या महाग लागते मशीन तर झालं आता आमच्या महाग चला अभ्यासाला बसा इतक्या मशीनच्या माग होत्या तर तुमच्या माग आता खाल्ले आता सुस्ती चढली नाही सकाळपासून पप्पाच्या माग होते पप्पा गेले मशीनच्या माग मशीन झाले तुमच्या माग कोणाच्या तर महाग लागायचं नाही समोसा अजिबात नाही आवडला पोट भरून खाल्ले आणि आता म्हणायले आवडला नाही खरंच नाही आवडलं मी बनवलेलं कसलं भारी होते कधी बोलते हे बनूया आपण ते बनूया हे बनूया सगळं बनवू पण कधीच नाही ते महाग लागते नंतर एखाद्या दिवशी कधी तर मुहूर्त म्हणजे मला इच्छा असते ना खायची तेव्हा मी बनवलं असते हे आवडलं नाही पण उगाच काहीतरी होतं ते थंड झाल्यामुळे मला पण चांगलं नाही वाटलं गरम असतं तरी पण चांगलं नसतं लागला असता मला तर नाही आवडलं बाबा. आता ते म्हणतात ना काय नाही म्हणत गुळाची चव काहीतरी हसतंय की म्हणायचं येतंय का गाडीवाला गुळाची चव स्वतःच बोलले गाडवाला गुळाची चव काय नाही पण नाही आवडलं खरंच नाही आवडलं मी बनवलेलं कसले भारी काय तू प्रथम मोबाईल ठेव सट्टा खाशीन का थांब लाटणं आणते अब देख तू अब तू गया बेटा अब तू गया देख चल आगे सांग नाही ठेव मोबाईल पुढे पप्पा मला फोडते बरं बसतोय मोबाईल बसतो अर्ध्या 1 तासानं मारेल मार नाही दोघं अर्ध्या 1 तासानं बसतो मी बसतो तुला पण माहिती मी म्हणले मी पण तुला पण माहिती मी अभ्यास असल्या बसतो मी हाणणार खरं तर आता अभ्यास झालेला आहे मम्मी बोलायला तिथं म्हणजे आजीला नुसतं हसायले चालू आहे तेव्हा आवाज येत असेल जर आला तर ऐका नाही तर राहू द्या आणि ते मम्मी मारायला तिथे काहीच नाही असं मस्ती होती पण कधी कधी रागात आली तर मारते बरं का खरं पण ते झालंय आता अभ्यास तर मग अशी मम्मी या बेलण्यानं मारायला ते या बेलण्यामध्ये पाणी आहे
पाणी नाही मी भरले पाणी लय लागलं. नाही खरंच पाणी आहे. असा आवाज येत नसेल काय माहिती, आला असेल तर बघा. पाणी आहे पण असं कसं काय गेलं मध्ये का पहिल्यापासूनच असते, पहिल्यापासूनच असते मग हो का. क्या आपको पता है आज खाने में क्या है, क्या है? तर आज जेवायला आहे चिकन. मग याच्यात काय आहे? एक तांबडा रस्सा. मग हे काय ते सपक भाजी काढले, तिखट भाजी आहे. मग घट्ट दिसा ना की, घटच आहे अजून शिजायचे थोडं. मग शिजल्यानंतर जरा अजून घट्ट दिसते. आणि भात लावणार आहे, म्हणजे घट्ट भाजी आणि भात. चपाती. सॉरी आणि चपात्या. तर चला मग आता 9 वाजले तर व्हिडिओ एडिट पण करायचा आहे, नंतर ते थंबनेल पण बनवायचं आहे. तर 9 वाजले तर, आणि पप्पा पण 11 वाजता येतील. मग आता भाजी पण रेडी व्हायला आली आहे बघा. आजच्यासाठी एवढं, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. चला मग बाय. आता भाजी झालेली आहे तयार. मग आम्हाला हे केलं चिकनची भाजी, आणि रानू खात नाही त्यामुळं रानूला डाळ भात आहे.